अ, ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाले. त्यांच्या सुनेने हा गुन्हा दाखल केला आणि जादू गुन्ह्याची देखील आरोप होती. उबठा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. सर, अमित शहाचे एकनाथ खडसेंच्या गोष्टी समोर आले. अमित शहानी कुटुंबाला दिल्लीला बोलवलं होतं, भाजपने सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणतात. नाही, खडसेंना आता अमित शहानी बोलवलं असेल नसेल माहित नाही, परंतु खडसे त्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या ते एकदा गेलेही होते. नंतर तिथं काय घडलं ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आणि वावड्या अशा उठल्या होत्या की एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश आहे. परंतु नंतर काय घडामोडी झाल्यात याबद्दल आम्हाला माहिती नाही. टीसीएस धर्मांतर प्रकरणातली आरोग्यातील नीला सांगला जामीन मंजूर झालाय. मात्र जामीन देताना न्यायालयाने शिवकृष्णाचा उल्लेख त्याच्या मध्ये केला होता जामीन देताना. तर यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणत हिंदू संघटनांनी याला विरोध केला आणि याचं जी काही धार्मिक तुलना झाली ती होऊ नये असं त्यांची मागणी. हे बघा, निदा खानला तुम्ही माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलं, नो डाऊट करा. ती प्रेग्नंट आहे, करा. परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याचा विचार करा. आणि ह्या प्रकरणाला तुम्ही देवदेवतांची नावं लावून श्रीकृष्णाचं उदाहरण देऊन जर तुम्ही निर्णय देत असाल तर मला वाटतं हे हिंदूला सहन होणार नाहीये. तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्यानुसार जर निकाल दिला असता तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. परंतु देवदेवतांना मध्ये घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी करणं मला वाटतं हे आश्चर्यजनक आहे. रेल्वेमध्ये एका मराठी व्यक्तीला मराठी बोलण्याची मागणी भागात पडली. अंधेरी स्थानकावर एका प्रवाशाला एक तासभर अडकून ठेवण्यात आलं होतं आणि यावरून आता मराठी चित्रण समिती आक्रमक झाली आहे. हे महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडतात. त्यावरून बहुतेक रेल्वेमध्ये जे काही भरती झालेली यापूर्वीची ती सर्व हिंदी भाषिक आहेत. काही टक्के लोक फक्त मराठी त्याच्यात आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही रेल्वेमध्ये कोणत्याही टीसीला पुन्हा कुणालाही विचारलं तर ते तुम्हाला हिंदीमध्येच बोलतील. आणि मग एखाद्या माणसाने जर स्वाभिमानाने मराठीत बोललं तर त्याचा परिणाम त्याला 1 तास बसून ठेवलं त्यांनी. म्हणून असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर याचा गांभीर्याने आम्हालाही विचार करावा लागेल. अनिल अंबानीच्या उद्योग समूहावर ईडीने कारवाई केली आहे. अनिल अंबानी यांच्या संबंधित प्रकरणात ईडीकडून 1021 कोटीची मालमत्ता जप्त केली. आता हे ईडीचं प्रकरण आम्हाला त्याच्याबद्दलचं डिटेल माहिती नाही. पण ईडीची कारवाई गेल्या 6 महिन्यापासून अनिल अंबानीच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर होत आहेत हे तेवढंच खरं आहे. परंतु आता काय नेमकं त्याचा काय चाललंय कारवाई याबद्दलची माहिती आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, राजकीय भविष्यवाणी. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत आणि या ठिकाणी ते चंद्रशेखर बावनकुळेंची शिफारस करतील मुख्यमंत्री पदासाठी. एकनाथ शिंदे यापुढे मुख्यमंत्री होणार नाही. ह्या संजय राऊत आता बावचळलेला माणूस आहे. हा नवीन पोपट तयार झालेला आहे. या पोपटाला दुसऱ्याचं भविष्य सांगण्यापेक्षा या पोपटाला त्यांनी स्वतःच्या उभटाचं भविष्य काय ते सांगावं ना. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहे का राज्यात कोण मुख्यमंत्री बदलणार आहे त्याला तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी. आम्ही पाहू ना आमच्या राजकारणाचं. उभाटाचं पुढील भविष्य काय हे या पोपटाने सांगितलं पाहिजे. हा पोपट दुसऱ्याच्या घरामध्ये डोकून उगाच तरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्ही सगळेजण मजबूत आहोत, आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्हाला या बातम्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. पण याला लागून असा प्रश्न आहे की जर फडणवीस दिल्लीला गेले तर सीएम पदासाठी एकनाथ शिंदेशिवाय पर्याय आहे. ते बच्चू कडूचं वैयक्तिक मत आहे. परंतु अशा बातम्या हे रोज येत असतात. त्या बातम्याला आम्ही एवढं सिरियसली घेत नाही. पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटलांनी जे ते अभियंत्याला शिवीगाळ केली व्हिडिओ
आता तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, सर्वांनी पाहिलेला आहे. कशामुळे त्यांनी शिवीगाळ केली, काय झालं होतं, याचा खऱ्या अर्थानं पोलिसांनी तपास करायला हवा. ईडीला घाबरून तुम्ही पाळलेले भित्रे आणि गद्दार सिद्धिविनायक व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली. आम्ही काय आहोत हे जनतेने स्वीकारलेलं आहे. आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन गेलो, म्हणून जनतेने आम्हाला 40 आमदाराचे 60 केलेले. आणि तुम्ही तेच विचार गाडायला त्याची दलाली करत बसले होते. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले होते, म्हणून तुम्ही आता 60चे 20 वर आलेले. हा फरक तुम्हाला जर जाणवत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्र आहात, एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. शरद पवारांनी एनडीए सरकारचं कौतुक केले. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत जे काही बदल केले त्याबाबत हे कौतुक केले आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल असं देखील म्हणाले. शरद पवारांनी एनडीएचं कौतुक केलं, याचाच अर्थ राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. राम मंदिरात चोरीनंतर भाविकांकडून 500च्या नोटाऐवजी 10-20 रुपयाच्या नोटा आणखी टाकल्या जात होत्या आणि नोटा मोजणीला वेळ लागल्याने राजीनामे दिल्याची माहिती. असं नाहीये. आता राम मंदिर प्रकरण हे सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे. लोकांच्या भावनेचा तो प्रश्न आहे आणि अशा ठिकाणी चोरी होणं हे कुणालाच मान्य नसतं. म्हणून कदाचित कारवाईच्या भीतीने सुद्धा काही लोकांनी राजीनामा दिले असावे, परंतु याचा सगळा तपास ही पोलीस यंत्रणा करेल आणि जो कोणीही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई मात्र निश्चित होईल. लातूरमध्ये बोगस खत समोर आले. ऑन कॅमेरा एक पोतं फोडण्यात आलं, त्यामुळे दगड गोटे आलेले. या मोसमामध्ये, हंगामामध्ये बोगस बियाणे, बोगस खते हे असे सगळे प्रकार घडतात आणि अधिकारी आपापल्या पद्धतीने कारवाई करतात. परंतु आता यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल करावेत असं आमचं तरी मत आहे. आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून नितेश राणे आक्रमक झाले. ते म्हणतात की आमिर खान यांच्याकडे लवगिराचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का. आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे. 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, आता आणखीन